हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू शेफ गायत्री. गाईज, तुम्हाला माहीतच आहे सध्या माझा लेगला फ्रॅक्चर आहे, म्हणून डॉक्टरने प्रॉपर रेस्ट आणि हेल्दी फूड खायला सांगितलं. तेव्हाच मला वाटलं की वाय नॉट एक अशी रेसिपी शेअर करावी जी टेस्टी पण आहे आणि बॉडीसाठी हेल्दी पण. म्हणून आज आपण बनवणार आहोत सुपर हेल्दी ड्रायफ्रुट्स लाडू. हे लाडू एनर्जी देतात, बॉडी स्ट्रॉंग ठेवायला मदत करतात आणि रिकव्हरी टाईममध्ये खूप बेनिफिशियल आहे. आणि ऑनेस्टली हेल्दी फूड बोरिंग असतं असं कोण म्हणतं? हे लाडू इतके यम्मी लागतात की तुम्ही रोज खाल. सगळ्यात बेस्ट म्हणजे नो शुगर, क्विक रेसिपी आणि घरच्या घरी इझिली तयार होते. सो गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर बदाम घेतले, अंजीर घेतले, पंपकिन सीड्स घेतले, सनफ्लॉवर सीड्स घेतले, वॉटरमेलन सीड्स, पिस्ता, काजू, अक्रोड आणि सीडलेस खजूर घेतले. आता हे आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत. मी काजू चॉप करून घेते. अशा प्रकारे आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स चॉप करून घ्यायचे आहे. तुम्ही चाकूने पण कट करू शकता, अदरवाईज तुमच्याकडे उखळ असेल तर उखळने हलक्या हाताने बारीक करून घ्यायचे, नाहीतर मिक्सरमध्ये पण हलक्या हाताने काढून घ्यायचे. पण एक लक्षात ठेवायचं की याचा आपल्याला बारीक भुगा करायचा नाही. हे दिसले पाहिजे आणि थोडेसे मोठे पाहिजे, जेणेकरून वाटतात की ड्रायफ्रुट्सचे लड्डू आहे असं. तर मी बदाम कट करून घेते. आणि हे लड्डू मायग्रेनचे जर पेशंट असेल तर मायग्रेनच्या पेशंटसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. तसेच जर तुम्हाला वारंवार विकनेस येत असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही हे लाडू प्रेफर करावे. आणि बोनसाठी तर चांगले असतातच. तर मी अक्रोड कट करून घेते. अक्रोड कट करताना हे स्मूथ आहे तर इझिली कट होतात. आणि याचं मेजरमेंटचं बघायचं जर ठरलं तर मी 100 ग्राम काजू, बदाम, पिस्ता आणि खजूर मी 400 ग्राम घेतलेला आहे. आणि जे सीड्स आहेत ते मी प्रत्येकी 50-50 ग्राम घेतलेले आहेत. आणि आपल्याला देसी घी पण लागणार आहे, जे की खूप हेल्दी असतं. अशा प्रकारे मी सगळं कट करून घेतलं आहे. आता आपण हे रोस्ट करून घेणार आहोत. सीडलेस खजूर ही मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आहे, कारण आपण याच्यात गूळ किंवा डिंक वापरणार नाही आहोत. तर खजूर ही प्रॉपर अशी ग्राइंड झाली पाहिजे, जेणेकरून हे आपल्याला बाइंडिंगसाठी हेल्प करणार. तर मी एकदम मस्त अशी ग्राइंड करून घेतली आहे. तर आपण रोस्ट करून घेऊया. आता मी तूप टाकलं आहे. आता हे प्रॉपर असं गरम होऊ द्यायचं. आणि याच्यामध्ये मी बदाम टाकणार आहे आणि काजू टाकणार आहे. तर हे प्रॉपर असे रोस्ट करूया. इतके प्रॉपर रोस्ट करायचे की याच्यातला कच्चा पण जायला पाहिजे. असेच आपण 1 बाय 1 सगळं कट केलेले ड्रायफ्रुट्स हे रोस्ट करून घेणार आहोत. घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांना पण हे खूप आवडतात, अतिशय चविष्ट लागतात. आणि तुम्ही याच्यात जायफळ पण टाकू शकता आणि इलायचीचे 1-2 तुकडे तुम्ही याच्यात टाकू शकता.
अशा प्रकारे प्रॉपर रोस्ट करून घेते. खसखस रोस्ट करून घेते मी. 20 ग्रॅम खसखस घेतली आहे. रोस्ट करताना इतका खमंग वास किचनमध्ये फिरतोय ना, आत्ताच असं खाऊशी वाटतंय. हे सगळं प्रॉपर मिक्स करून घेऊया. आणि खजूर सॉफ्ट असल्यामुळे लड्डू बांधताना पण खूप छान असे गोल होतात. आणि हे सगळं मिश्रण गार झाल्यानंतरही आपल्याला लड्डू बांधायला सोपं जातं. तर हे आपण असं व्यवस्थितपणे लड्डू बांधून घेऊया. हे असे व्यवस्थितपणे गोल करून घ्यायचे आहेत. आणि तयार आहे आपले मजेदार चविष्ट ड्रायफ्रूट्सचे लड्डू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेफ गायत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लव यू फूडीज. मीट यू इन द नेक्स्ट यम्मी रेसिपी.